नमस्कार, चला आपली वारणा माई वाचवूया, तिला जलपर्णीमुक्त करूया, अशी भावनिक साद आता शिगाव तालुका वाळवा येथील ग्रामस्थांनी घातली। वारणा नदी ही फक्त पाण्याचा प्रवाह नाही, तर ती आपल्या भागाची जीवनदैनी आहे, शेतकऱ्यांचा आधारवड आहे, अनेक गावांच्या अस्तित्वाशी जोडलेली जीवनरेखा आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। आज पंचगंगा नदीच्या अब्दुलाट परिसरात जलपर्णीने नदीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे। हीच भीषण परिस्थिती वारणा नदीवर ओढवू नये, यासाठी शिगाव ग्रामस्थ आता एकत्र येत जनजागृतीचे आवाहन करत आहेत। वारणा माईच्या कृषीच्या माध्यमातून जलपर्णी तयार होते आणि या जलपर्णी तयार झाल्यामुळं आज अनेक ठिकाणी आपल्याला आपण बघतो की अनेक नद्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी कमी होताना दिसते। परंतु शिगावमधील काही जागृत नागरिक असतील, काही माजी या ठिकाणचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी ही वारणा माई या जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्याचं ठरवलं आणि लोकवर्गणीतून त्यांनी या ठिकाणी या जलपर्णी काढण्याचं काम आपल्याला केलं। याविषयी जे काही या ठिकाणचे गावातील जे काही पदाधिकारी आहेत, काही माजी सरपंच आहेत, त्यांची मतं आपण जाणून घेऊया। आमचे सहकारी आणि आमच्या गावचे माजी लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे तात्या त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी आयतोडपासून हरिपूर आणि पंचगंगेचा असणारा जो अब्दुलाट व इतर परिसर त्या ठिकाणी असणाऱ्या पंचगंगेची जी जलपर्णीमुळे झालेली होत असलेली वाताहत ही पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक तळमळ आली की आपण देखील या वारणा माईच्या जीवावरती सन 1980 पासून बारमाही वारणा माई वाहते त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना तात्याने स्वतः साधारण एक 10 एप्रिलच्या दरम्यान ते लक्ष घालून हे आमच्या गावचे 2 शिलेदार आहेत, रमजान शेख आणि वसंत चव्हाण मामा यांच्याबरोबर संपर्क करून अगदी नामात्र ह्याच्यावरती हे कामकाज चालू। नमस्कार, मी उत्तम मारुती गावडे, शिगाव गावचा माजी सरपंच आणि सध्याचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। आज आपण या ठिकाणी बघतोय पाठीमागं किंवा वारणा माईच्या आपण कुशीत आहे, आता पात्रात आहे आपण। आता बघायला गेलं तर हे जलपर्णी काढण्याचं काम वारणा नदीमध्ये सुरू आहे। सुरुवात याची झाली एक 3-4 महिन्यापूर्वी थोडीशी जलपर्णी दिसत होती वारणा माईच्या काठाला। त्यावेळेला एक विचार केला की आता याची सुरुवात झाल्या, समजा ही जर आता थांबवली नाही किंवा काढली नाही तर ह्याचं स्वरूप पंचगंगेसारखं होईल हे लक्षात आलं। त्यानंतर आम्ही पाटबंधारेशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं हे आमचं काम नाही, प्रदूषण महामंडळाचं हे काम आहे। आम्ही प्रदूषण महामंडळाशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं आता आमच्याकडे स्वतः सध्या फंड उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही काय आता सध्या तरी काम करू शकत नाही। मग आम्ही असं ठरवलं की हे आता आपल्या अखत्यारीतलं काम आहे किंवा आता थोडं आहे तोपर्यंत आपण करू शकतोय। व सुरुवातीला आम्ही रमजान शेख वसंत मामाशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं, कारण हे लोक कायम ह्या नदीपात्रात असतात, मासे धरण्याचं काम करतात किंवा इतर काही अडचणीचं काम असलं तर ही 2 लोक आणि काही इतर लोक आहेत ती काम करतात। त्यांच्या संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम करू शकतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी जीवा उदार होऊन हे काम करण्याचं मान्य केलं। आम्ही त्यांना नाममात्र पगार देतो त्यांचं पोट चालण्यासाठी, पण जीवा उदार होऊन त्यांनी काम चालू केलं। त्यामुळे हे काम पुरेपूर होतंय हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही गावातील काही लोकांना आवाहन केलं। दादांनी सांगितल्याप्रमाणे मग गावातील प्रतिष्ठित लोक असतील, काही अधिकारी असतील, काही संस्था असतील, तरुण मंडळांनी आर्थिक स्वरूपात याची आम्हाला पाठपुरावा केला किंवा आर्थिक स्वरूपात मदत केली आणि आज जवळपास हे 40-45 दिवस हे जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे। माझं एक या वारणाकडच्या सर्व गावांना आव्हान आहे, मग ते कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, सांगली जिल्ह्यातील असतील, कुरळ पायतोड्यापासून ते दांडोळी समडोळीपर्यंत आपापल्या भागातील जलपर्णी जर प्रत्येक गावाने काढली तर पंचगंगेसारखी परिस्थिती आपल्याकडे अजिबात होणार नाही, हे मी ठामपूर्वक सांगतो। कारण आता हे आपल्या आटोक्यातलं काम आहे, ते जर आत्ताच आपण ते केलं तर आपल्याला पंचगंगेसारखी परिस्थिती होणार नाही। 2 दिवसापूर्वी आम्ही अब्दुलाटला गेलो होतो, तिथं भूषण सांगावे म्हणून त्यांनी फार मोठा त्या पंचगंगेच्या प्रदूषणासाठी आवाज उठवला आहे। त्यांची एक मोठी टीम तयार झाली आणि प्रशासनानं सुद्धा त्यांची दखल घेतली। प्रत्येक गावच्या लोकांनी खरंच गांभीर्याने घेऊन करावं, नाहीतर ज्या वारणा माईनं आपल्याला जगवलं ती वारणा माई पुन्हा आपल्याला तिचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सगळ्या वारणा नदीकाठच्या गावच्या लोकांना आव्हान करतो। माझं नाव रमजान शेख, मी आज 1.5 महिने झाले, 1.5 महिना झाला आम्ही दोघं जलपर्णी काढत आहे आणि ही काढलेच पाहिजे आपण सर्वांनी। सातत्यानं ह्या नदीमध्ये मासेमारी असेल किंवा अनेक गोष्टीसाठी येत असतात,
खरं तर आपण बघतोय की अशा गोष्टी घडत असताना आज आपल्याला जे काही जलचर प्राणी आहेत ते पण येत असतात. आता मगरी ही मगरीसारखा प्राणी येत असतो. आता हा पूर्ण भाग ज्यावेळी जलपर्णीने व्याप्त होता त्यावेळी जास्त मगरींचं प्रमाण तुम्हाला वाटत होतं का? आणि 1.5 महिन्यामध्ये आता हे स्वच्छ केल्यानंतर काय बदल वाटतोय का तुम्हाला? पहिल्यापेक्षा आम्हाला जास्त बदल त्याच्या कारणानं जलपर्णी कमी होत आहे आणि ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही दोघंजण करीत आहोत. आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणचे नागरिक असतील किंवा काही सहकारी असतील त्या सगळ्यांनी एकत्रित येत जलपर्णी संपवण्याचा निर्धार या शिगाव गावकऱ्यांनी केलेला आहे. असाच निर्धार या वारणा कुशीत असणाऱ्या प्रत्येक गावानं करावा की ज्या गावामध्ये ही जलपर्णी दिसते.